चंद्रपूर शहरामध्ये श्री आनंद नागरी सहकारी बँक जे आहे त्याचे अध्यक्ष दीपक पारेख आहे आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे अरुण बनकर आहे। यांची नागपूरला सुद्धा ब्रँच आहे आणि ही राज्यस्तरावरची बँक आहे। परंतु नागपूरच्या एका दीपक मुदलियार यांच्या 40 लाखाच्या कर्ज प्रकरणामध्ये ही बँक आता अडचणीत आलेली आहे। कारण जे 40 लाखाचं जे कर्ज यांनी जे दीपक मुदलियार यांच्या नावाने मंजूर केलेलं आहे त्यामध्ये यांनी खोटे दस्तावेज सादर केले आहे। कारण दीपक मुदलियार यांची जे 1.5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे पण त्यांचं इन्कम सोर्स कुठलंही नव्हतं। त्यांचे जे आहे 15,000 रुपये महिन्याचं इन्कम सोर्स होतं, त्याच्यामुळं त्यांना बँकेचं कर्ज मिळू शकत नव्हतं आणि म्हणून बँकेच्या काही लोकांनी एजंट लोकांनी एक कटकारस्थान रचलं आणि एका रुपाली मोरे नावाच्या एक महिलेला समोर करून तिचे फायनान्शियल डॉक्युमेंट घेऊन आणि यांच्या प्रॉपर्टीचे दस्तावेज घेऊन ती प्रॉपर्टी 40 लाखामध्ये मार्गेज केली। ते 40 लाखाचं कर्ज जे आहे रुपाली मोरे आणि दीपक मुदलियार यांच्या संयुक्त ज्या अकाउंटमध्ये टाकलं, पण त्यापैकी फक्त 15 लाख रुपये दीपक मुदलियार यांच्या नावाने त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि बाकीचे रुपाली मोरे यांनी तिथं गायब केले। परंतु बँकेनं त्या प्रकरणामध्ये जवळपास जे आहे 75 लाख रुपये दीपक मुदलियार यांच्यावर असल्याबाबतचं जेव्हा एक नोटीस काढला तेव्हा परिवाराला माहीत झाला आणि परिवाराने तिथं बँकेमध्ये जे डॉक्युमेंट मागितले डॉक्युमेंट अजूनपर्यंत त्या मुदलियार परिवाराला मिळालेलं नाही आहे आणि खोटे दस्तावेज करून श्री आनंद नागरी सहकारी बँकेने एक प्रकारे जे आहे फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळं मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या अंतर्गत जे आहे त्या श्री आनंद नागरी सहकारी बँकेच्या ज्या अध्यक्षावर त्यांच्या सचिवावर त्या संबंधित ज्या संचालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमची मागणी आहे। समजा जर या संदर्भामध्ये प्रशासनाने आम्ही रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली आहे, समजा जर संपूर्ण याच्यावर कारवाई झाली नाही तर त्या केसमध्ये ज्यांच्यावर मोठा अन्याय झाला असे ज्योती मुदलियार जे आहे आणि त्यांच्या संबंधित नातेवाईक आहे ते सगळे लोक या श्री आनंद नागरी सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषण करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे।